न्यूज 24 शिवनेरी, निर्भीड सत्याचा बुलंद आवाज। प्रोसिजर करायची तेवढी 2 दिवसांनी काय ना ते 2-3 दिवसात परत रिटर्न येणारच. 4-6 दिवसांनी हा येतच ती त्यांना परमेश्वराने ती खूप ताकद दिली. हो हे मांजर कुत्रा येते तर पाठी माग लगे 2 दिवसात शेकडो किलोमीटरवर आहे. एक तर त्यांना अरण्यात सोडणं एक उपाय नाही तर तुम्ही जर इथून पकडून जर तुम्ही ओतूर बनकर फाटा इकडे सोडत असाल तर ते परत येणार, काय उपयोग नाही त्याचा. आणि त्यांना एकदा माणसांवर हल्ला करायची सवय लागली की सोडणार नाही. आपण रात्रीच पिंजरे लावलेले होते, ट्रॅप केजेस. जवळजवळ आपले 15 पिंजरे लावून झालेले आहेत. रात्रीपासून 25 लोकांचा स्टाफ आपण डिप्लॉय केलेला आहे. तसेच 10 रेस्क्यू मेंबर्स वगैरे हे कंटिन्युअसली आपण पेट्रोलिंग चालू केलेलं आहे. तसेच ट्रॅप कॅमेरे 15 ट्रॅप कॅमेरे आपण इन्स्टॉल केलेले आहे, ज्याच्यावरून आपल्याला बिबट्यांची मूवमेंट वगैरे समजणार आहे. तसेच आम्ही फूट पेट्रोलिंग देखील करत आहोत. प्रत्येक घटनेवरती आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत. जसा बिबट दिसेल किंवा मॅक्झिमम ट्रॅप करण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत. लवकरात लवकर या बिबट्यांना वन विभाग ट्रॅप करणार आहे. कालपासून ज्यावेळेस त्या बालकावरती हल्ला झाला त्यानंतर बिबट्या परत बाहेर दिसला का आपल्या कर्मचाऱ्यांना किंवा आपणच? हा, कर्मचाऱ्यांना काल दिसलेलं होतं. पहाटेच्या 4 वाजताच्या सुमारास वगैरे बिबट्याची मुवमेंट दिसून आलेली होती. याच परिसरामध्ये पाठीमागे पण 2 वेळा एकदा मोटरसायकलवरती हल्ला केला आणि एकदा एका महिलेचा पायाला चावा घेण्याचा प्रयत्न. तो नरभक्षक बिबट्या असावा की काय? नाही, नरभक्षक असं नाही म्हणता येणार. पण कसं बिबट ही संख्या या परिसरामध्ये म्हणजे वाढ होताना दिसून येत आहे. आणि त्याचबरोबर जे भक्ष्यावरती अटॅक जे आहेत ते म्हणजे भक्ष्य समजून मनुष्यावरती त्या अटॅक करायला लागलेले आहेत. तर त्याचाच बंदोबस्त म्हणून आपण हे सगळ्या उपाययोजना आता करत आहोत. आतापर्यंत असं समजतं की हा मार्जर वरातील प्राणी असून यांची संख्या झपाट्याने वाढते, म्हणजे माणूस आणि बिबट्या याच्यामध्ये संघर्ष हा वाढ होतोय असं वाटते का? हां, यांची संख्या वाढत आहे, कारण ह्यांना ऊसाच्या शेतीमध्ये खूप सेफ प्लेस मिळत आहे. त्याच्यामध्ये त्यांचे जे यंग वन्स जन्माला येतात, जी पिल्लं जन्माला येतात, त्यांचं सर्वायवल पर्सेंटेज देखील खूप चांगलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये वाढ होताना दिसत आहे. आज जे बिबट्याचे शोध मोहीम चालू आहे हे किती दिवस चालू राहणार आहे? जोपर्यंत बिबटे पकडले जाणार नाही तोपर्यंत आपली शोध मोहीम चालूच राहणार.